साधू हत्याकांडावरून ज्याच्यावर भाजपनं आरोप केले त्यालाच पक्षात घेतलं का? चौफेर टीकेची झोड उठताच पक्ष प्रवेशाला स्थगितीही दिली. नेमकं या प्रकरणामध्ये काय आरोप होतायत, आरोपांना भाजपनं दिलेलं उत्तर आणि त्यानंतर काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला दिलेली स्थगिती सगळं जाणून घेऊ. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजलं होतं. 16 एप्रिल 2020ला सुरतकडे निघालेल्या 2 साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घुणपणे गडचिंचले इथे हत्या करण्यात आली. पोलिसांनी 200 लोकांना या प्रकरणी ताब्यात घेतलं होतं. 108 साक्षीदारांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले होते. या घटनेवरून भाजपने राज्यभरात रान उठवलं होतं. तत्कालीन ठाकरे सरकारवर भाजपने आरोपांचा भडीमारही केला होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मविया सरकारला धारेवर धरलं. एकनाथ शिंदेंच्या बंडाची सुरुवात देखील याच घटनेपासून झाली असं म्हटलं जातं. या घटनेचा मुख्य सूत्रधार असलेल्या काशीनाथ चौधरीला भाजपनं आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय. काशीनाथ चौधरी हे आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना पक्षात घेत कमळ हाती दिलं. त्यामुळे आता विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली. पक्षप्रवेशाचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले, पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का? हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जातं हे अनेकदा सिद्ध झालंय. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते, पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं. याचा तरी भाजपने विचार करावा असं रोहित पवार म्हणाले. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यानंतर रोहित पवारांना उत्तरही दिलं. ते म्हणाले, कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे तुमच्या पक्षात होते, तेव्हा ते निर्दोष होते आणि आज भाजपमध्ये आले म्हणून तुम्ही त्यांना अचानक मुख्य आरोपी करून टाकलं. इतका उघडदुटप्पीपणा करू नका. तिन्ही FIR, CID, CBI तपास आणि चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून काशीनाथ चौधरी यांचं नाव नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. तरीही खोटं पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. किती नीच पातळी गाठणार असं म्हणत नवनाथ बन यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं. काँग्रेसने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला. पालघर में साधुओं की हत्या को लेकर बीजेपी ने काशीनाथ चौधरी को मुख्य आरोपी बताया था. तब बीजेपी के नेताओं ने काशीनाथ चौधरी को लेकर खूब हमला बोला था. अब खबर है कि काशीनाथ चौधरी को बीजेपी ने गाजे बाजे के साथ पार्टी की सदस्यता दिलवा दी है. यह है बीजेपी का दोहरा चरित्र असं म्हणत काँग्रेसने सुद्धा भाजपवर टीका केली. या सगळ्या चौफेर टीकेनंतर भाजपने काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती दिली. नवनाथ बन यांनी आणखी एक ट्विट केलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की या पक्ष प्रवेशाला भाजपने स्थगिती दिली आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर झालेल्या काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष मान्य श्री रवींद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही FIR किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाहीये. तरीही विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती दिल्याचं नवनाथ बन म्हणाले. लेटर शेअर करत त्यांनी पक्ष प्रवेशाला स्थगिती दिल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा या पक्ष प्रवेशावरून चौफेर टीका होतीये. फडणवीसांना माध्यमांनी या संदर्भात जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं तेही पहा. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली. मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एक तर हे जे आरोप लावतायत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाही, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला. एकीकडे काशीनाथ चौधरींचं नाव FIR, CID, CBI तपास आणि चार्जशीटमध्ये नाहीये असं भाजपने म्हटलं असलं तरी सुद्धा दुसरीकडे याच पक्ष प्रवेशाला भाजपने स्थगितीही दिली. त्यामुळे एकूणच काशीनाथ चौधरींचा पक्ष प्रवेश भाजपच्या अंगलट आला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.